नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 मार्च 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकरच मिळवता येतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट। अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। 11 ते 20 मार्च 2025 पर्यंत 50% सूट। 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट। 11 ते 20 मार्च पर्यंत 50% सूट। 21 ते 31 मार्च पर्यंत 25% सूट। महानगरपालिका झोन कार्यालयात आज संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय। आपल्या मागणी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करा। गुगल पे, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध। मालमत्ता कर विशेष योजना कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे। आयुक्त महानगरपालिका अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीतील मसानगंज परिसरात जुन्या वादातून रविवारी सायंकाळी झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे। आदर्श गुप्तावर चाकूने हल्ला करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान हालचाल करत विविध शोध पथके तैनात केली। बडनेरा परिसरातून तिघांना अटक करण्यात यश आले आहे। 24 तासाच्या आत पोलिसांनी जोरदार प्रयत्न करीत आरोपींच्या मुचक्या आवळल्यात। तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले असून चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आदर्श गुप्ता याची मसानगंज कडवी बाजार परिसरात रविवारी सायंकाळच्या दरम्यान जुन्या वादात चाकूने निर्गुण हत्या करून मारेकरू पसार झाले होते। या घटनेने मसानगंज परिसर सह जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतकाचे नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली होती। काही वेळ परिसरात आणि रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या दरम्यान DCP सह सिटी कोतवाली, नागपुरी गेट पोलीस यासोबतच QRT पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। हत्येच्या प्रकरणात मात्र अवघ्या 24 तासाच्या आतच नागपुरी गेट DB पोलिसांनी सोमवारी तिघांना बडनेरा शहरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। 38 वर्षीय पंकज उर्फ पिंट्या सुरेश साहू, 48 वर्षीय कैलाश सुरेश साहू तर 35 वर्षीय शैलेश सुरेश साहू यांना ताब्यात घेतले। या घटनेत अभिषेक देविदास साहू हा अद्यापही पसार आहेत। त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार अभिषेक आणि पंकज साहू हे दोघेही रविवारच्या सायंकाळी भाजीपाला खरेदी करायला बाजारात आले होते। परत जाताना मृतक आदर्श गुप्ता याची गाठभेट झाली। या दरम्यान दोघांनी रागाने एकमेकांना पाहिलं। मृतक पुन्हा परत येऊन पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन अभिषेक साहू याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने आदर्शाच्या डाव्या मांडीवर सपासप वार केले। यावेळी पोलिसांनी धाव घेऊन आदर्श याला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान आदर्श गुप्ता याचा मृत्यू झाला। पोलिसांनी काही वेळ या हत्येची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विक्की पटरिया याच्या हत्येच्या दिशेने तपास केला। मात्र त्या घटनेसोबत कोणताही संबंध नसल्याचे नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांनी सांगितले। मृतक आदर्श गुप्ता याला 2 महिन्याची मुलगी आहे। तो वडिलांना कामात सहकार्य करीत होता। मारेकरी अभिषेक साहू हे विक्की पटेरिया खून प्रकरणात
कारागृहात असताना काही दिवसाआधी जामीनवर त्यांची सुटका झाली होती. त्यात अभिषेक साहू याचा पुन्हा आदर्श गुप्ता याच्या खून प्रकरणात सहभागी झाला. आता पोलीस त्याच्या शोधात लागले आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहेत याचा तपास आता नागपुरी गेट पोलीस करीत आहेत. काल दिनांक 2/3/2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अभिषेक शाहू व पंकज शाहू हे इतवारा मार्केट या ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी आले होते. भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना मृतक आदर्श गुप्ता हा 2 व्हीलरवर तो जात असताना एकमेकांची भेट झाली. त्या भेटी दरम्यान एकमेकांना वटारून पाहिले. या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर पुढे ते निघून गेले होते. परत आदर्श गुप्ता हा अभिषेक शाहू आणि पंकज शाहू यांच्याकडे परत आल्याबाबतची माहिती आहे. त्याच्यात पुन्हा त्यांच्यात तीव्र शाब्दिक बाचाबाची होऊन त्याच्यातून मग अभिषेक शाहू आहे तो त्याच्याकडील असलेला चाकूने त्याच्या मांडीवर, डाव्या बाजूच्या मांडीवर वार केला. त्याच्यातून त्याला ब्लिडिंग झाले. त्यातून तो आदर्श गुप्ता आहे त्याला इरविन हॉस्पिटल या ठिकाणी गाडीवर 2 व्हीलरवर रवाना करण्यात आले. त्यांनी त्या ठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आहे. या प्रकरणात किती आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत? आज रोजी आम्ही डीबी पथकाच्या साहाय्याने सतत फॉलोअप घेत माहिती घेऊन 24 तासाच्या आत 3 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे कैलास सुरेश साहू वय 48 वर्ष, त्यानंतर पंकज सुरेश साहू वय 38 वर्ष आणि शैलेश सुरेश साहू वय 35 वर्ष असे 3 आरोपी आम्ही बडनेरा परिसरातून माहिती घेऊन त्यांना त्या 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. आणि कारण काय असेल? आता प्राथमिक त्यांच्या म्हणण्यानुसार अशी माहिती आहे की कुठलंही कारण नसताना त्यांनी खरेदी करून जात असताना हा एकमेकांना पाहण्याच्या याच्यावरून झालेला आहे. तरी सुद्धा जो मुख्य आरोपी आहे अभिषेक शाहू तो अटक करण्यासाठी आमची पूर्ण टीम पाठवण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या टीम रवाना करण्यात आलेली आहे. नागपूर गेटची डीबी टीम सुद्धा गेलेली आहे. बाकी आयुक्तालय स्तरावर वेगवेगळ्या टीम आणि पोलीस आयुक्त सर यांनी पाठवलेला आहे. तो आल्यानंतर बाकी अधिक माहिती आपल्याला मिळेल. मृतकचे काका आहेत दिनेश गुप्ता यांनी तक्रार दिलेली आहे की अभिषेक शाहू त्याच्यानंतर पंकज आणि शैलेश शाहू व अन्य असे आरोपींचे नावे त्या फिर्यादीमध्ये देण्यात आले. त्यांच्या फिर्यादीनुसार BNS कलम 103(1) व कलम 3(5) अशा या पद्धतीने त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा क्राईम पोलीस निरीक्षक जनार्दन सोळंके यांच्याकडे देण्यात आलेला आहे व इतर आरोपी पुन्हा निष्पन्न झाल्यास तपासांती पुन्हा त्यांना अटक करण्याची व त्यांना गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 गणेश शिंदे सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 सर सागर पाटील सर, गाडगेनगरचे आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सदर तात्काळ त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व प्रयत्न तात्काळ आरोपी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला यश आलेलं आहे. जुन्या वादातून सध्या प्राथमिक याच्यात सध्या माहिती नाही, परंतु मुख्य आरोपी मिळाल्यानंतर त्याच्याकडून माहिती घेऊ. सध्या इतकीच माहिती आहे. सध्या प्राथमिक दृष्ट्या एवढीच माहिती आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्येतील मुख्य आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळे पथके तैनात करण्यात आली आहेत. नागपूर गेट पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा कसून तपास करीत आहेत आणि लवकरच उर्वरित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. तर मसानगंज हत्याकांडातील या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले असले तरी मुख्य आरोपीच्या अटकेसाठी अजूनही शोध मोहीम सुरूच आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
शहरातील वाढत्या गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अमरावती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या काही दिवसातच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड करून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुप्त माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याची संपूर्ण माहिती आणि पोलिसांनी केलेली कारवाईचा अहवाल पाहूया. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकविरा नगरात 3 जानेवारीला रात्री मोठी चोरी घडली. फिर्यादी भास्कर हागे यांच्या अंगणात ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली. एवढंच नाही तर त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली 20,000ची रोकडही लंपास करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुप्त माहितीचा आधार घेतला आणि शेवटी या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवलं. अमरावतीतील चौरेनगरमध्ये राहणारा 28 वर्षीय पंकज राजू गोंडाने आणि गांधी चौक येथील 38 वर्षीय सागर जनार्दन गोंगटे यांना 1 मार्चला यवतमाळ येथून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तब्बल 50,000 रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. फक्त एवढंच नाही, फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सराफ लेआउट येथे एका घरात चोरट्यांनी लोखंडी ग्रिल तोडून प्रवेश केला आणि घरात असलेल्या महिलेला आणि तिच्या आईला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. या धक्कादायक घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत 29 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या युनिट 1चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, पोलीस कर्मचारी सतीश देशमुख, फिरोज खान, सचिन बहाडे, अलिमुद्दीन खतीब आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. अवघ्या काही दिवसातच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले आहे. मात्र शहरात अजूनही अनेक गुन्हेगार सक्रिय आहेत. तुम्ही सावध राहा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. 3 मार्च जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त अमरावतीत समाजात जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतून कर्णबधीर मुलांचे सामान्य जीवन घडविण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचे महत्त्व पटवून देण्यात आले. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. जागतिक कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या पुढाकाराने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. नवजात बालकाच्या कानाची तपासणी त्वरित झाली पाहिजे हा संदेश देत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी यात सहभाग घेतला. धन्वंतरी सेंटर ते राजापेठ असा रॅलीचा प्रवास झाला. या उपक्रमात डॉक्टर लक्ष्मण मोरे आणि इतर मान्यवरांनीही सहभाग नोंदवला. या रॅलीतून कोक्लिअर इम्प्लांट सर्जरीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रॅलीत राम शिंदे, अमोल इंगोले, अमोल बानोडे, शुभम जुमडे, प्रशांत लांडे, भारती इंगोले, हर्षा काजळीकर, सुनीता टेकाम, माधुरी बानोडे, चित्रा घट्टी, मनीषाताई, पूजा खडसे, माधुरी डुकरे आदींनी उपस्थिती दाखवली. कर्णबधीर बालकांनाही सामान्य मुलांसारखे जीवन जगता यावे यासाठी अशी जनजागृती होणे आवश्यक आहे. अमरावतीतील या विशेष रॅलीने नागरिकांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. पवित्र रमजान महिन्याचा आजचा दुसरा दिवस. हा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जातो, ज्यामध्ये उपवास, प्रार्थना आणि दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी त्याग करून अल्लाहच्या उपासनेत रमतात. बिचू टेकडी परिसरात फळांची दुकाने सजली असून रोजदार आपल्या इस्तफाच्या तयारीसाठी खरेदी करताना दिसून येत आहेत. चला जाणून घेऊया रमजानच्या या मंगल पर्वाची अधिक माहिती. रमजान हा केवळ उपवासाचा नव्हे तर भक्ती आणि आत्मशुद्धीचा महिना आहे.
या काळात मुस्लिम बांधव दैनंदिन 5 वेळच्या नमाजासोबतच तरावीची विशेष प्रार्थना करतात. रमजानमध्ये प्रार्थना लवकर स्वीकारली जाते असे सांगितले जाते. विशेषतः इफ्तार आणि सुहारच्या वेळी प्रार्थनेचे महत्त्व अधिक असते. बिच्छू टेकडी परिसरातील मस्जिद परिसरात रमजानसाठी जोरदार तयारी सुरू असून फळांच्या दुकानांवर गर्दी पाहायला मिळते आहे. रमजान हा क्षमा, दान आणि श्रद्धेचा महिना आहे असे येथे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले. रमज़ान का महीना पवित्र है, आज का दूसरा रोज़ा है और ये महीना भर उपवास चलते हैं, नमाज होती है, तरावी होती है, 5 टाइम की नमाज चालू है। ये जो रमज़ान का महीना है अमन शांति के लिए मनाते हैं। इसमें सभी भाईचारा करते हैं, हर लोग का भी इसका ये करते हैं, मान करते हैं और सभी इसको मानते हैं कि भाई रमज़ान का महीना हिंदू मुस्लिम भाई सभी इसको मानते हैं कि ये पवित्र महीना है और बहुत अच्छा महीना है। रमज़ान का पाक महीना चालू हो गया और रोज़े चालू है, तरावी चालू है। सफ़र फर्ज है, सबने रखना चाहिए, तरावी भी सबने पढ़ना चाहिए। साल में एक ही कमाई का महीना है, अभी कमा लेना चाहिए। पवित्र रमजानचा हा महिना भक्ती आणि श्रद्धेने परिपूर्ण आहे. समाजसेवा, दानधर्म आणि अध्यात्म शुद्धीचा हा पर्व असाच मंगलमय आणि सकारात्मकतेने भरलेला असावा अशी आपण सर्वांनी प्रार्थना करूया. अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृतीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 अंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या विशेष मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती घेऊया. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या उपस्थितीत रन ऑफ लेप्रसी मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती डॉक्टर पूनम मोहकार यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सहाय्यक संचालक डॉक्टर पूनम मोहकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुष्ठरोगाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने कार्य करण्याचे आवाहन केले. की आपण 15 दिवसाच्या पूर्ण एक लेप्रसीचा शोध मोहीम घेतला होता आणि त्यामध्ये पूर्ण आरोग्य विभाग आणि लेप्रसी डिपार्टमेंटने खूप चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे. आमचं डिटेक्शन आता 204 पर्यंत पोहोचलेलं आहे आणि मला वाटते आपलं जे टार्गेट मिळालं होता ते नक्की आपण अचीव पण करणार आहेत. डिस्ट्रिक्ट टीम आय एम व्हेरी हॅपी टू सी की तुमचं इन्व्हॉल्वमेंट खूप चांगल्या प्रकारे होता आणि जेव्हा मी सब सेंटर किंवा PHCला भेट दिली तेव्हा त्यांचे ट्रेनिंग खूप चांगल्या प्रकारे झालं होतं सगळे आशा वर्कर्सचं. सो त्यामुळे मला वाटते की ह्या वर्षी जे आपण शोध मोहीम घेतलेले आहेत ते प्रॉपर आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण पूर्ण जिल्हा कव्हर केलेले आहेत. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व स्त्री गटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक डॉक्टर पूनम मोहकार, गाडगेनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक केशव मालवे आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक कोठारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. राज्य शासनातर्फे प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अमरावती जिल्ह्यामध्ये रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील स्पर्धकांना आपण रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनसाठी धावण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. याच्यामध्ये 3 प्रकारचे बक्षीस आपण वितरित केलेले आहेत, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा. या कार्यक्रमाला मुख्यतः आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजिता मोहपात्रा मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीपजी सोंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले या तिघांनी सुद्धा कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखवून मुलांचं मॅरेथॉन सुरू झालेलं आहे आणि यानंतर 3 स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना आपण सहभागित्वाचं प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे. कुष्ठरोग हा एक सर्वसाधारण आजार आहे, परंतु पुरातन काळापासून या आजाराविषयी समाजामध्ये गैरसमजुती आहेत आणि त्या गैरसमजुतीच्या मुळेच
समाजातून अजूनही हा कुष्ठरोग हद्दपार होऊ शकलेला नाही. कुष्ठरोगाचं निदान उशिरा झाल्याने कुष्ठरुग्ण बाधितास विकृती यायची शक्यता आहे आणि ही विकृती आली तर त्याच्यामुळेच समाजामध्ये आणखी भीती निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर समाजामध्ये अजूनही लपून बसलेले सर्वच कुष्ठरुग्ण शोध घेणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. परंतु गरज आहे की समाजातील प्रत्येक घटकांनी कुष्ठरोगाबाबत शास्त्रोक्त माहिती जाणून घ्यावी आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला समाजामध्ये, आपल्या घरामध्ये आणि इतर कुणामध्येही ती लक्षणं आढळल्यास आपल्याला लवकरात लवकर कुष्ठरोगाचं निदान शासकीय यंत्रणेमार्फत करून घेऊन या आजारावर रामबाण औषधी म्हणजे बहुविध औषधोपचार MDT सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. त्या सर्वांनी कुष्ठरुग्ण बाधितास ते औषध घेण्यासाठी प्रवृत्त करावं आणि जेणेकरून समाजातून आपण हा कुष्ठरोग हद्दपार करू शकू. सर्वांनी जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं. आपापल्या परीने जसं शक्य आहे प्रत्येकाने कुष्ठरोग महाराष्ट्रातून, भारतातून हद्दपार करण्यासाठी सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातील रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन या उपक्रम फक्त एक स्पर्धा नसून समाज कुष्ठरोगाविषयी असलेला अज्ञान व गैरसमजुती दूर करण्याचा एक मोठा प्रयत्न होता. अशा उपक्रमामुळे समाज प्रबोधनाच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. या उपक्रमासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धाचे विशेष योगदान लाभले आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्या हद्दीत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीचा पाठलाग करून धमकी दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 1 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता ही घटना उघडकीस आली. सज्जन दीपक धनगर या तरुणाने शिंगणापूर येथे पीडितेचा पाठलाग केला आणि जबरदस्तीने तिला बोलावून प्रेमाच्या नावाखाली धमकी दिली. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली आणि तिने थेट खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 78, 351, 352 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षितेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यात मुलींविरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहेत. विनयभंग, छेडछाड, अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. या परिस्थितीत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मात्र महिला आयोग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था यांची भूमिका पुरेशी प्रभावी नसल्याचे चित्र दिसत आहेत. सरकारने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित श्रमसंस्कार शिबिराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. भोसी टोंपे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी नागरवाडी येथे समाज जागृतीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहेत. चला या विशेष शिबिरावर एक नजर टाकूया. टोंपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नागरवाडी येथे 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. न्यायाधीश, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य तपासणी शिबिर राबवून समाज प्रबोधन केले. या शिबिराच्या यशस्वीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष परिश्रम घेतले. या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी केवळ समाजसेवा केली नाही तर स्वतःमध्ये शिस्त, श्रमाचे महत्त्व आणि समाजाप्रती जबाबदारी याचे धडे घेतले. या शिबिरामुळे गावकऱ्यांनीही
पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिक निर्मूलनाविषयी महत्त्वाची जाणीव झाली. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. संत गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहेत. अचलपूर आणि परतवाडा येथे मोठ्या भावी भक्ताने पालखीचे आगमन झाले असून हजारो भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या विशेष सोहळ्याचा अहवाल पाहूया. अचलपूर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती किरण मालू यांच्या निवासस्थानी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. शांतीवाटिका येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक आणि प्रहार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात पार पडत आहे. दरवर्षीप्रमाणे परतवाडा येथील उद्योजक श्याम मालू आणि अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती किरण श्याम मालू यांच्या घरी गजानन महाराजांची पालखी येते. प्रकट दिन झाल्यानंतर ही पालखीचा मोठ्या उत्साहाने मालू परिवार स्वागत करतात. आपण जाणून घेऊया माजी सभापती किरणताई मालू आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आणि आज पालखीचं स्वागत कसं झालंय. जय गजानन. आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गजानन महाराजांची पालखी आलेली आहे. ती खेड ते शेगाव जाते आणि मधात आमच्याकडे परतवाड्याला स्टॉप करत असते आणि ही पालखी आमच्याकडे येते. आमचे सौभाग्य आहे आणि यामुळे आमच्याकडे महाप्रसादाचं आयोजन केले जाते आणि सगळे भक्तगण येथे येऊन प्रसाद घेतात, दर्शन घेतात. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे आणि ही सगळी गजानन महाराजांची कृपा आहे. असं वाटतं आज गजानन महाराजाचा प्रगट दिन साजरा झाला आणि गजानन महाराजांचं एक कुठे स्मरण की तुम्हाला एक कुठेतरी गजानन महाराज शेगाव गेल्यानंतर एक स्वप्न आठवते की पूजन जेव्हा झाल्यानंतर एक आनंद प्राप्त होतो. हा इतका आनंद माझ्या जीवनात आहे की ही माझी पालखी माहेरून येत आहे आणि त्यामुळे मला खूपच अभिमान आहे की आज मला त्यांची सेवा करण्याचा मौका मिळाला. त्यामुळे मी खूप आभारी आहे. संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या भावी भक्तांनी प्रतिसाद मिळत आहे. हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. परतवाडा येथे शांतीवाटिका येथे आज दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने त्रिशूल दीक्षा सोहळा पार पडला. या सोहळ्यात 500हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून शौर्य पथक संचलनाद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना राष्ट्र सुरक्षा आणि धर्म रक्षणाचा संकल्प देण्यात आला. पाहूया सविस्तर बातमी. यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 500हून अधिक कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतली. या त्रिशूलधारी कार्यकर्त्यांनी शहरातून शौर्य पथसंचलन करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. यावेळी राष्ट्र सुरक्षा यज्ञ, धर्मशास्त्र दीक्षा समारोह आणि भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षण, लवजियात विरोध आणि गौ संरक्षण यासह हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याची प्रतिज्ञा घेतली. हिंदू युवकांनी स्वतःला शक्तिशाली बनवावे आणि धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे यवतमाळ जिल्ह्याचा एक भव्य त्रिशूल दीक्षा कार्यक्रम स्वामी विवेकानंद ग्राउंडवर होत आहे. आपण बघतोय एकंदरीत 1,500 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे
त्याचं भव्य पथसंचलन आणि त्याचे रूपांतर धर्मसभेमध्ये ह्याच ग्राउंडवर होणार आहे. राष्ट्रयज्ञ, धर्मदीक्षा, धर्मशास्त्र दीक्षा असं पूर्ण अखिल भारतीय स्तरावर बजरंग दलांनी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये विदर्भ प्रांतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे. एकंदरीत पूर्ण विदर्भ प्रांतामध्ये आतापर्यंत 20,000 भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की एक भयानक परिस्थिती आपल्या समोर उभी झालेली आहे. लव जिहाद आहे, गौमाताचं रक्षण करणं आहे आणि हिंदू समाजाचं रक्षण करणं आहे. यासाठी आता भजन दलाचा कार्यकर्ता सज्ज झालेला आहे. त्याला धर्मदीक्षा दिली पाहिजे, कारण की आजच्या स्थितीला आपले जेवढेही 33 कोटी देवता आहे त्या सर्व देवतांच्या हातामध्ये शस्त्र आपण बघतो आहे. पण हा सनातनी धर्म, सनातनी हिंदू याच्या हातामध्ये आपण शस्त्र बघत नाही आहे. त्याला कुठंतरी हे शस्त्र दिलं पाहिजे आणि आपल्या देशाची, धर्माची, सनातन धर्माची सुरक्षा केली पाहिजे, हा त्याच्यामागचा हेतू आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण बघतो आहे 1500 आपल्या भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतली. तर यवतमाळमध्ये पार पडलेल्या या त्रिशूल दीक्षा सोहळ्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत. कार्यकर्त्यांनी स्वतःला सशक्त बनण्याचा संकल्प करत देश आणि धर्म संरक्षणाचा निर्धार केला आहे. या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा सिटी न्यूज. दिग्रस येथे रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात आरोप केलेत. तुमच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स उघडल्या तर मोठा गैरव्यवहार समोर येईल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यासोबतच शेतकरी प्रश्न, अतिक्रमण मुद्दा आणि केंद्राच्या मदतबाहीची त्यांनी भाष्य केले. पाहूया त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण आढावा. दिग्रस शहरात रास्ता रोको आंदोलनादरम्यान खासदार संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे अशी टीका त्यांनी केली. तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत असून सरकार डोळेझाक करत आहे असा आरोप त्यांनी केला. शिवसैनिक आहे, अरे ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जे काही कामं चालू आहे, भ्रष्टाचाराच्या फाईली जर तुमच्या काढल्या, प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या हातातून झालेला आहे. आम्हाला जास्त त्याच्या खोलात जाऊ नका. आम्ही सुद्धा जायला तयार आहे, परंतु आमच्या विशिष्ट लोकांना त्रास देण्याचा या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करतो की आजपर्यंत आम्ही काही बोललो नाही. जर कायद्यानं एखाद्याचं अतिक्रमण होत असेल तर आम्ही त्याच्यात बोलणार नाही, परंतु हेतू परस्पर काही लोकांच्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेत असाल तर रस्त्यावर तुमचा जबाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी कायद्याची सुव्यवस्था जर जाग्यावर ठेवायची असेल तर सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. काही भोपळजी पिलांटू जर तुमच्याजवळ अधिकाराजवळ येत असेल आणि एरझारा मारत असेल आणि याचं त्याचं नाव सांगत असेल तर हे जमणार नाही. कृपा करून माझ्या अधिकारी लोकांना सूचना आहे की तुम्ही कायदेशीररित्या आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही, पण हेतू परस्पर जर आमच्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे, आमचा ग्रामीण भागातील गरीब सामान्य शेतकरी 4,000 रुपयानं सोयाबीन चाललेला आहे. कापूस खरेदी केंद्र बंद आहे, सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद आहे. या ठिकाणी तूर गेल्या महिन्यात 12,000 रुपये क्विंटल होती, आज काय झाली? या मोदीला समजत नाही का? 90,000चं सोनं झालं आणि आपल्या कास्तकाराची 12,000ची तूर 7,000वर आली. हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं या ठिकाणी पाहून राहिलेला आहोत. मित्र, तुम्ही अजूनही जागे झाले नाही, जागे व्हा. या संघर्षाच्या लढाईमध्ये जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवा. अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत असाल शर्टाचे 2 बटन खोला आणि मैदानात उतरा. या ठिकाणी या सरकारला न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू. अन्यायग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे. गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे. अरे लोकसभेमध्ये या 4 जिल्ह्याचे, आपल्या विदर्भातील 5 जिल्ह्याचे पैसे 241 कोटी पडून पडलेले होते. या सरकारनं अतिवृष्टीचे पैसे पाठवले नव्हते. जसंही आपण लोकसभेमध्ये आवाज उठवला, ते लोक या ठिकाणी 241 कोटी रुपये परवाच्या दिवशी या ठिकाणी या सरकारनं पाठवले. शेवटी तुम्ही आम्ही निवडून कशासाठी आलेला आहोत?
आपल्या गरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी मांडले पाहिजे. अरे सत्ता 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 लोक म्हणते, सत्तेत काही लोक. लोकसभेत आवाज उठवल्यानंतरच अतिवृष्टीसाठी 241 कोटीची मदत मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच दिग्रस शहरात अतिक्रमण हटवताना काही विशिष्ट लोकांना वाचवल्याचा आरोप त्यांनी केला. संजय देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्न, अतिक्रमण यावर त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. न्यायपालिकेच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यातील जवडा येथे योजनांचा महामेळावा पार पडला. या महामेळाव्याच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चला पाहूया सविस्तर बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील जवडा येथे विविध सेवा समिती व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा संपन्न झाला. त्याच्यात लोकांचे एलिगेशन असतात आमच्या न्यायमूर्ती अविनाश खरोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 27 विभागाच्या 40 स्टॉलमार्फत विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. मार्ग काढण्यासाठी ते जे प्रोसिजर सांगतात ते फॉलो करतात, त्याच्यामुळे त्यांचा बळी जातो. यावेळी गरजू लाभार्थ्यांना धनादेश, प्रमाणपत्रे व विविध मंजुरी पत्रांचे वाटपही करण्यात आले. आरोग्य शिबिर व कायदेशीर मदतीच्या माध्यमातून नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी वैशाली यांना लाभ प्रमाणपत्राचे वाटप करावे. संच व वैयक्तिक शेतकरी याकरिता निधी व लाभ प्रमाणपत्राचे प्रदान करण्यात येईल. महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना थेट योजनांचा लाभ मिळावा हा या उपक्रमामागचा उद्देश होता. त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांची माहिती मिळाली आणि थेट मदतही मिळाली. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात मोठी गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे. तब्बल 43 लाख रुपयाची टोयोटा फॉर्च्युनर लिडेंडर एसटी चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र नागपूर पोलिसांच्या तडफदार तपासानंतर गुजरातमधून वाहन जप्त करण्यात आले असून आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. कसे उलगडले हे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या खास रिपोर्टमध्ये. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता एका नामांकित कंपनीची महागडी गाडी चोरीला गेली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही गाडी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून खरेदी केली होती. मात्र गाडीच्या मालकाकडून फक्त एकच चाबी त्यांना देण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती गाडीच्या जवळ येत असल्याचे दिसले. काही क्षणातच तो गाडी सुरू करून तिथून पसार झाला. फिर्यादींच्या संशयावरून प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की ही गाडी पूर्वीच्या मालकानेच परस्पर परत नेली असावी. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गुजरातच्या सुरत जिल्ह्यात रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आरोपी पारस शेखलिया याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली GJ05 RY 5755 क्रमांकाची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली. गाडीची अंदाजे किंमत
43 लाख रुपये असून आरोपीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही यशस्वी कारवाई निकेतन कदम, पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. आपल्या कळमना हद्दीमध्ये सूर्यनगरमध्ये एक फिर्यादी राहतात. त्यांचं नाव आहे संजय संतोष कालरा. यांना एक फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती आणि त्या गाडीच्या ते शोधमध्ये होते. त्या दरम्यान त्यांना एक फॉर्च्युनर गाडी संदर्भात त्यांना इंस्टाग्रामवरून काही फोटो आले त्यांच्याकडे गाडीचे आणि त्या संबंधात त्यांनी अप्रोच केला. त्यांचे जे ब्रोकर आहेत त्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी समोर अप्रोच केला आणि गुजरात येथून त्यांना त्या गाडीची फॉर्च्युनरची गाडी आवडली. त्या गाडीचे त्यांना सगळे फोटो आले, सगळे त्यांची डील झाली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईमध्ये भेटण्याचं ठरलं आणि मुंबईमधून त्यांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येणार होती. आणि त्या दिवशी असं ठरलं की गाडीची किंमत ही 43 लाख रुपये ठरली आणि त्यापैकी 15 लाख रुपये हे कॅश आणि ऑनलाईन देणार त्या दिवशी, ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी देणार असं ठरलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईला गेले आणि 15 लाख रुपये दिले ते आणि बाकी राहिलेले पैसे जे आहेत त्याचा EMI जो होता तो भरणार अशा पद्धतीने त्यांचं ठरलं आणि गाडीची एक चावी दिली गेली त्यांना फिर्यादीला आणि गाडीची डिलिव्हरी दिली. त्याप्रमाणे ते गाडी घेऊन नागपूर येथे आले आणि आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की यामध्ये पूर्ण जे एकच चावी दिली होती गाडीची, त्या दुसऱ्या चावीने ते आरोपी जे आहेत ते फिर्यादीच्या ज्या फॉर्च्युनर गाडीला त्यांचं GPS ट्रॅकर लागलेलं होतं. ते GPS ट्रॅक करून ते जी राहिलेली चावी होती त्या चावीने या फिर्यादीच्या घरासमोर लावली गाडी चोरून घेऊन गेले ते. आणि असं आपल्याकडे एक रिपोर्ट आली होती की चोरीची. त्याप्रमाणे आपण रिपोर्ट दाखल केली आणि प्राथमिक तपास केला. त्यामध्ये असं जाणवलं की जे आपण फुटेज पाहिले 50 ते 60 फुटेज पाहिले यामध्ये, त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की हे चोरीचा प्रकार नसून जे फिर्यादीने डील केली होती त्यामध्ये फिर्यादीचे आपण मग कागदपत्र पडताळले. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे RC ते सर्व आपल्याला डुप्लिकेट दिसून आले. मग आपल्याला समजलं की हा चोरीचा प्रकार नसून हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण सखोल तपास केला. तपास करून मग आपण हे जे गाडी मालक आहे, मूळ मालक, तर ते गुजरात सुरत येथील होते. तर त्यांचं लोकेशन वगैरे काढून आपण ती गाडी आणि 2 आरोपी यांना ताब्यात घेऊन आपण पोलीस स्टेशनला आलो. त्याचा तपास सुरू केल्यावर आपल्याला असं जाणवलं की यांची एक टीम आहे, एक 5 ते 6 लोकांची यांची टीम आहे आणि यांचं ते मोडस आहे की एखाद्या फिर्यादी कधीच यांचा आरोपी गाडीचा मूळ मालक जो आहे तो कधीच समोर येत नाही. तो यांच्या मार्फतीने तो काम करून घेतो सगळं आणि यांचं ठरलेल्याप्रमाणे ते सगळं डील होते. ज्या अकाउंटवर ते पैसे घेतलेले आहेत फोन पेने, ते अकाउंटचा धारक हा फिर्यादी ज्या गाडीचा मालक आहे त्याचा मित्र येतो. त्याच्यामुळे ते असं नाही म्हणू शकत की मला माहिती नाही. तर आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि 3 बाह्य आरोपी आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. बाकीचा तपास सुरू आहे आपला. आणि या कारवाईमध्ये आमचे झोन 5 चे माननीय DCP सर श्री निकेतन कदम सर, तसेच आमचे कामठी विभागाचे ACP सर श्री क्षीरसागर सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभलेलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे साहेब आणि आमची टीम जी DB टीम आहे, आमच्या टीमने हे काम केलेलं आहे. आमच्या टीममध्ये पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार संदीप ढाले, हे आमच्या टीमने हे सर्व काम केलेलं आहे आणि तपास सुरू आहे पुढील. नागपूर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही दिवसातच मोठी कामगिरी बजावली आहे. चोरीस गेलेली गाडी हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आल्याने वाहन चोरीस प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचे दिसत आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. नागपूरसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा जलदगतीत कारवाईची नितांत गरज आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूरमध्ये गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका देशी दारू दुकानात मोठी दहशत घडली. एका गुन्हेगाराने दुकानात घुसून कामगाराला जबरदस्तीने पैसे मागितले आणि विरोध करताच त्याला मारहाण करण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अरबाज खानला अटक केली आहे. जाणून घेऊया संपूर्ण वृत्त. ही धक्कादायक घटना नागपूर शहराच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविवारी सकाळी ताजनगर भागात राहणारा अरबाज खान हा थेट देशी दारू दुकानात घुसला आणि दुकानात काम करणाऱ्या प्रणय भंडारकर यांना जबरदस्तीने पैसे मागू लागला. कामगाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्याला बेदम मारहाण केली आणि पैसे नाही दिले तर ठार मारीन अशी धमकी दिली. घाबरलेल्या कामगाराने तातडीने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या अरबाज खानला रविवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक शस्त्र आढळले. त्यामुळे त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमना पोलिसांनी आरोपीला तातडीने न्यायालयात हजर केले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. फिर्यादी प्रणय भंडारकर रहना मानेवाड़ा, इनकी कड़मना पावनगांव रोड पे देसी दारू चिल्लर बिक्री की दुकान है और वहाँ पे वही उसी एरिया में आरोपी अरबाज खान ये रहता है ताजनगर में, और वो हमेशा देसी दारू दुकान में जाके किसी को भी मारना, ये करना वो करना, ऐसी का हरकतें करते रहता, लेकिन उसकी कंप्लेंट हमारे तक आई नहीं थी। तारीख 1 को उसने इसी प्रकार देसी दारू की दुकान में जाके वहाँ के उन पे काउंटर पे बैठे हुए उनके नौकर को उन्होंने पैसे मांगे, उन्होंने नहीं देने पर उसको जान से मारने की उसको धमकी दिया, मर्डर करने की धमकी दिया, और उसके बाद में उससे 200 रुपये लिए, और बाद में उन्होंने और नौकरदार और वहाँ पे आए हुए लोगों को उसने अतिशय आरोपी अरबाज खान ने उनको मारा और जान से मारने का प्रयत्न किया। इस कारण हमने उसके खिलाफ जान से मारने का प्रयत्न और खंडनी इस तरह के सेक्शंस के अंतर्गत गुना दाखिल किया है। आरोपी फरार था, उसको कल हमने गुलशन नगर एरिया में से उसको ताबे में लिया है। ताबे में लेते टाइम में उसके पास में एक शस्त्र मिला, उसके कारण उसके ऊपर हमने 425 भारतीय हत्यार कायदे के अंतर्गत गुना नोंद किया और अभी ये गुन्हे में उसको अरेस्ट करके अधिक तपास चालू है। एका देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला उघडपणे धमकी देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. सिटी न्यूज आपल्या हक्काच्या बातम्या घेऊन येत राहील. पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पोलीस ठाणे म्हणजे काय? धूळमाकलेले फर्निचर, जुन्या फाईलचे ढिगे आणि नागरिकांना अस्वच्छ वातावरणात बसायला लागणारे कार्यालय. मात्र नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याचा चेहरा आता पूर्ण बदलला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस स्टेशन आता झाले आहे एक आधुनिक आणि सुव्यवस्थित कार्यालय. संपूर्ण आधी यामधील बदलांचा अहवाल पाहूया. कळमना पोलीस ठाणे पूर्वी कोणत्याही सामान्य पोलीस ठाण्याप्रमाणेच दिसत होते. धूळभरलेले कागदपत्राचे गट्टे, मोडकळीस आलेल्या खुर्च्या, अस्ताव्यस्त कार्यालय आणि नागरिकांसाठी असुविधाजनक व्यवस्था. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 100 दिवसाच्या सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस स्टेशनमध्ये अभूतपूर्व बदल घडवले गेले. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पहिली कारवाई झाली, ती म्हणजे सर्व जुने आणि कालबाह्य रेकॉर्ड नष्ट करणे. दारूबंदी प्रकरणातील तब्बल 92 गुन्ह्यामधील मुद्देमाल आणि नायलॉन मांजाच्या 260 गुन्ह्यातील मुद्देमाल यांना नष्ट करण्यात आले. पोलीस ठाण्याच्या भिंतींना नवीन रंगरंगोटी करण्यात आली, ज्यामुळे हे ठाणे पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहे. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि माहिती मिळावी यासाठी 7 प्रकारचे नवीन सूचना फलक बसविण्यात आले आहे. याशिवाय जुन्या खुर्च्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून पोलीस ठाण्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. कळमना पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की हा बदल नागरिकांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून यामुळे ठाण्याचे वातावरण अधिक कार्यक्षम आणि सकारात्मक झाले आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रत्येक शासकीय डिपार्टमेंटला एक 100 दिवसाचा प्रोग्राम दिला होता. त्यात विविध उपक्रम राबवायचे होते. त्या अंतर्गत आमचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, सहपोलीस आयुक्त तांबोळी सर, आमचे रिजन श्री शेवाळे सर, आमचे DCP झोन 5 श्री कदम सर आणि आमचे ACP कामठी विभाग श्री क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये ती मोहीम राबवली. त्या अंतर्गत आम्ही मुंबई पोलीस मॅन्युअलनुसार जो कालबाह्य कालावधीचा रेकॉर्ड होता तो आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनची साफसफाई करून संपूर्ण कालबाह्य रेकॉर्ड आम्ही नाश केलेले आहे. तसेच मुद्देमाल निर्गतीमध्ये बऱ्याच दिवसापासून पोस्टेला गुटख्याचा मुद्देमाल, नायलॉन मांजाचा मुद्देमाल, दारूचा मुद्देमाल हा प्रलंबित होता. त्या अंतर्गत आम्ही मान्य न्यायालयाचे वेळोवेळी आदेश प्राप्त करून मुद्देमाल निर्गतीबाबतचे
एकत्रित आम्ही मुद्देमाल नाश केला. त्या अंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या पोलीस स्टेशनच्या दारूबंदीच्या 92 गुन्ह्यातील, नायलॉन मांजाच्या 26 गुन्ह्यातील मुद्देमाल आणि गुटख्याच्या 13 गुन्ह्यातील मुद्देमाल आम्ही मागील 5 वर्षापासून प्रलंबित असलेला तो नाश केलेला आहे. तसंच रेकॉर्ड नाश केलेला आहे. पोलीस स्टेशनच्या साफसफाई अंतर्गत आम्ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवून त्यात लोकसहभाग तसेच आमच्या अंमलदारांच्या सहभागातून आम्ही पूर्ण पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केलेला आहे. त्या अंतर्गत आम्ही रंगरंगोटी केलेली आहे. वेगवेगळे सूचना फलक लावलेले आहे, आपल्याला दिसतील पोलीस स्टेशनच्या बाहेर. नागरिकांसाठी ज्या काही सुविधा आहेत सरकारी डिपार्टमेंटमध्ये त्या किती दिवसात प्राप्त केल्या जातात त्याचा आम्ही एक चार्ट लावलेला आहे. वेगवेगळ्या नंबर्सचा चार्ट लावलेला आहे. अशा प्रकारे आम्ही एकूण 7 सूचना फलक नागरिकांच्या सुविधेसाठी लावलेले आहे. नागरिकांसाठी थंड फिल्टर्ड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पोलीस स्टेशनला बऱ्याच दिवसापासून ज्या तुटलेल्या खुर्च्या होत्या त्या आम्ही एक रिसायकल करून सर्व खुर्च्यांना थोडीशी डागडुगी करून आम्ही संपूर्ण खुर्च्या नवीन करून घेतलेल्या आहेत. आणि एकंदरीत आम्ही नागरिक पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याला एक स्वच्छ, निर्मळ आणि शांत वातावरण मिळायला पाहिजे. तसेच इथे काम करणारे पोलीस अंमलदार, अधिकारी यांनासुद्धा एक स्वच्छ वातावरण, निरोगी वातावरण पोलीस स्टेशनच्या परिसरात मिळायला पाहिजे. यासाठी हा उपक्रम आम्ही आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वात राबवित आहोत आणि त्याप्रमाणे कार्य करतो. हा बदल फक्त कळमना पोलीस स्टेशन पुरता मर्यादित न राहता नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होण्याची गरज आहे. नागरिकांना अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित सेवा मिळावी यासाठी पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नागपूर शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने पारडी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. तब्बल 7 मोठ्या चोराच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत 10,27,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या जलदगती तपासामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या खास रिपोर्टमध्ये. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान एका मोठ्या घरफोडीची घटना घडली. फिर्यादी सचिन नरेंद्र चांदेकर हे त्यांच्या कुटुंबासह प्रयागराज कुंभमेळ्यासाठी बाहेर गेले होते. मात्र या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून 65,000 रुपयाचा एवज लंपास केला. घटनेची तक्रार प्राप्त होताच पारडी पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तुषार सुरेश बोपचे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या 2 साथीदाराची माहिती उघडकीस आली. तपासादरम्यान तुषार बोपचे याने राज भुवनेश्वर द्विवेदी आणि हर्ष भुवनेश्वर द्विवेदी दोघेही अजनी येथील रहिवासी यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून त्यांनी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 घरफोड्या, 2 वाहन चोरी आणि कळमना हद्दीत 2 घरफोड्या असे एकूण 7 गुन्हे केल्याचे कबूल केले. या टोळीच्या ताब्यातून 10,27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल आणि चोरीची वाहने याचा समावेश आहे. या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित शिरसाट आणि त्यांच्या पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले. इसमें पहला जो पारडी पुलिस स्टेशन ने 3 आरोपियों को पकड़ा था, उसमें पहला जो आरोपी है उसको हमने पकड़ा था तुषार सुरेश बोपचे करके, वो ये रहने वाला पावन गांव का है. फिर उसके बाद में हमने 2 आरोपी उसके आधार पे पकड़े. वो जो है हर्ष द्विवेदी और दूसरा है राजू भाऊ द्विवेदी. ये दोनों सगे भाई हैं. इनको ताबे में लेकर इन तीनों आरोपी से इंट्रोगेशन करके हमने 10,47,000 रुपये का मुद्देमाल बरामद किया था. इस मुद्देमाल में बोलेरो गाड़ी थी, फिर मोटरसाइकिल, एक्टिवा और कैश और सोना, ऐसा हमने बरामद किया था. तो इन आरोपी ने पारडी पुलिस स्टेशन के अंतर्गत जो एरिया है उसमें घरफोड़ी और वाहन चोरी मिला के ऐसे 5 गुने हमने डिटेक्ट किए हैं. फिर कलमना पुलिस स्टेशन जो हमारे पारडी पुलिस स्टेशन के लगत उनकी सीमा आती है, वहाँ से हमने 2 घरफोड़ी ओपन की थी
और वाठोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत में एक बेवारस मुद्देमाल उनके हाथ में मिला है, मोटरसाइकिल। ऐसा कुल मिला के 10,47,000 का मुद्देमाल बरामद है। यह कार्रवाई माननीय पुलिस आयुक्त श्री रविंद्र सिंगल सर और माननीय सह पुलिस आयुक्त श्री निसार तांबोली सर, माननीय पुलिस उपायुक्त श्रीयुत निकेतन कदम सर, माननीय अपर पुलिस आयुक्त श्रीयुत प्रमोद शेवाले सर और माननीय सहायक पुलिस आयुक्त श्रीयुत विशाल क्षीरसागर सर, इनके मार्गदर्शन और पूरी सपोर्ट के साथ में हमने ये कार्रवाई की है। नागपूर शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून वेगवान आणि काटेकोर तपास केला जात आहे। पारडी पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे तब्बल 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत नागरिकांना विश्वास वाढविला आहे। अशा जलद गतीने आणि अचूक कारवाया होत राहाव्यात अशी नागपूरकरांची अपेक्षा आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामठी कळमना वळण रस्त्यावर एका 10 चाकी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार विशाल कवाडे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुनील रमणराव आणि अर्जुन दुपारे हे गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। संपूर्ण वृत्त जाणून घेऊया। हा भीषण अपघात नागपूर शहरातील कामठी कळमना वळण रस्त्यावर सकाळी घडला। दुचाकीस्वार विशाल कवाडे हे त्यांच्या सहकार्यासह जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। अपघात इतका भयंकर होता की विशाल कवाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याचवेळी त्यांचे मित्र सुनील रमणराव आणि अनुज दुपारे हे देखील जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अपघातस्थळी तपास करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे। या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागपूर शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून वाहतूक पोलिसांनी या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑटोमॅटिक चौकामध्ये काल एक अपघात झाला। त्यामध्ये 3 मोटरसायकल स्वार आणि एक 10 चक्का हायवा ट्रक हे दोन्हीही वाहनं कामठीकडून कळमण्या बाजूकडे ऑटोमॅटिक चौकातून लेफ्ट टर्न घेत असताना त्या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये एक मोटरसायकल स्वार विशाल करवाडे जो आहे हा जखमी झाला होता। त्याला तात्काळ घटनास्थळावरून मेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले। त्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आणि सुमित रमणराव आणि अनुज दुपारे हे 2 मुले जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि अपघात झाल्यानंतर तात्काळ स्पॉटवरती जाऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी जो ट्रक चालक होता त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्याचप्रमाणे जो ट्रक वगैरे पण पोलीस स्टेशनला आणला आणि जखमींना तात्काळ मेवा हॉस्पिटल येथे उपचाराकरता रवाना करण्यात आलेले होते आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। तसेच सदरची कारवाई हे झोन 5 सर माननीय कदम सर, CP सर आणि जॉईंट CP सर हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। हा भीषण अपघात एक गंभीर इशारा आहे। नागपूरमध्ये वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। प्रशासनाने देखील अशा अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात। पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। पाहत रहा सिटी न्यूज। आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीआय चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा।
सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूज चॅनलचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार.